हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जाणार होतो बाहेर एका कामासाठी. तर हे काम तुम्ही पण नसन केलं अजून तर प्लीज तुम्ही पण लवकरात लवकर करून घ्या. आणि ते आरोग्य मॅडम आले होत्या माझ्यापाशी, कारण की मी व्हिडिओ काढत होते म्हणून. तर तिला व्हिडिओमध्ये यायला खूप आवडतं. तर बघू शकता इथं तिचं चाललं होतं मध्ये बोलण्याचं काम. ती बोलत होती की मला पण यायचं आहे, मला पण न्या. आणि मी म्हणत होते तू घरात बस, कारण की पावसाचं वातावरण झालं बाहेर म्हणून. तर तू बस, आम्ही जाऊन येतो लगेच. पण नाही, तिला पण आमच्यासोबतच यायचं होतं. तिला म्हटलं बरं बाई चल तू पण आमच्यासोबत, काय करणार तू तरी घरात एकटी बसून. मग तिचं चाललं होतं की मम्मी मी याच कपड्यावर येते. तिला म्हटलं फक्त पॅन्ट चेंज कर आणि मोठी पॅन्ट घाल, मग आपण जाऊया. मग इथं माझे हे डॉक्युमेंट शोधत होते जे की त्याच्यासोबत लागणार होते. मग त्यांनी पटपट डॉक्युमेंट शोधले आणि घेऊन पिशवीत भरून ठेवले. तर इथं मी चेंज वगैरे करून ड्रेस केस आवरत होते. आता बघू शकता तुम्ही, साधं सिम्पल एक 5-10 मिनटात आवरणार माझं काम होतं पटकन. आणि इकडं ह्या दोघांना मी म्हटलं होतं की तुम्ही जो हा पसारा केला आहे, कारण की त्यांनी डॉक्युमेंट शोधण्यासाठी सगळे पिशव्या वगैरे काढल्या होत्या. आणि आरू मॅडमचं चाललं होतं अभ्यासाचं काम. तर तिने ते अभ्यास ठेवून आमच्यासोबत निघाले होते. त्याच्यामुळे थोडंसं आमचे गॉसिप चालले होते. त्याच्यामुळं मला हसायला येत होतं की मी म्हटलं मी आवरते तर तुम्ही दोघंजणं पटकन ते सर्व भरून घ्या. तर ते म्हणत होते हो मॅडम तुम्ही आवरा आणि आम्ही आवरतो बाकीचा पसारा, असं ते बोलत होते. त्याच्यामुळं मला खूप हसायला आलं. तर बरं म्हटलं ठीक आहे, म्हटलं जाऊ द्या म्हटलं, तर तुम्ही पण आवरा म्हटलं, मी आवरते पसारा. तर ते म्हटले नको राहू दे जाऊ दे, असंच आम्ही बोललो, तू आवर. मग आरू तिकडं तिचा पसारा आवरत होती आणि हे म्हणजे ते त्यांचं आवरत होते. म्हणजे ते झोपेतनं उठले होते. मग त्यांनी फ्रेश वगैरे होऊन कपडे वगैरे घातले. आणि इकडं माझं पण ऑलरेडी थोडं झालं होतं आवरून, केस वगैरे करून झाले होते. आणि आरूने तिला मी बोललं होतं की फुल पॅन्ट घाल. बरं तिने पॅन्ट तर घातली तिने. आणि तिने बघू शकता तुम्ही आता पुढं तिने पॅन्ट कशी घातली मी तुम्हाला सांगते. तिने पॅन्ट कशी घातली. आणि इकडं ह्यांनी पण आले होते मध्ये, बघू शकता तुम्हाला दिसते ते आरशामध्ये. आमच्या घरात 2 कपाट आहेत, त्याच्यामुळं दोन्ही आरशामध्ये दिसते तुम्हाला. तिथं आरू पण दिसत असेल मध्ये आणि हे पण दिसतं ते. आणि इकडं मी जे की तुम्हाला दाखवते आवरताना. मग साधं सिंपल पावडर लावली, कानातले घातले आणि टिकली लावली, थोडीशी लिपस्टिक लावली की माझं आवरून लगेच मी रेडी होते. तर आरूलाच फक्त आवरायचं होतं. आरूला केस वगैरे केली होती मी, फक्त क्लिपा लावायच्या होत्या. मग क्लिपा वगैरे लावून घेतलेल्या पहिलं तिने. मी इकडं बोलत होते तेव्हाच तिने क्लिपा पण लावून घेतल्या. आणि बाहेरचं म्हणजे आवाज येत असता तुम्हाला, मुलांचा खूप आवाज येतो बाहेरनं, कारण की मुलं खेळत असतात आणि असताना सुट्टी, त्याच्यामुळं ते सर्व मुलं घरीच येत नाही. तर स्कूलला जात असले की कोणाचाच आवाज नाही, एकदम शांत असतं. मग मुलं घरी येईपर्यंत त्यांची वाट बघत बसावी लागते. आणि बघू शकता इथं रेडी झाले होते. मारूला म्हटलं चल मी तुला पटकन आवडते, मग तिला बस म्हटलं. तर आता तिने बघा, तुम्ही बघा तिने काय केले, बघू शकता. तिने म्हणजे पॅन्ट घातली तिने, पण तिचं पण लक्ष माझ्याकडं असल्यामुळे आणि ते हसण्याच्या नादात तिने उलटी पॅन्ट घातली होती. मग तिला म्हटलं जाऊ दे आता बस, मी पहिलं तुला पावडर वगैरे लावून घेते, त्याच्यानंतर तू पॅन्ट चेंज करून पॅन्ट सरळ घाल. मग ती बोलली ठीक आहे मम्मा. मग तिचं इथं म्हणजे तिच्या पप्पाने टी व्हीला गाणे लावले होते, तर तिचं टी व्ही बघायचं आणि गाणे ऐकायचं काम चालू होतं. तिचं सगळं लक्ष तिकडंच होतं. आणि तिला असं झालं की मी थोडेसे स्टेप करते मध्येच. मग तिला म्हटलं आरू पहिला आवर, आपल्याला जायचं आहे, पाऊस आला तर आपल्याला जाता येणार नाही, कारण की आपल्याला गाडीवर जायचं आहे. तर बघा तिने उलटी पॅन्ट घातली आणि तिचं इथं डान्स करायचं काम चालू होतं. तिला फक्त डान्स करायला आवडतो आणि ती छान करते पण डान्स. तिचं इन्स्टावरती अकाउंट आहे अर्पिता म्हणून, तर तुम्ही पण तिला फॉलो करू शकता. आणि आता आम्ही रेडी होऊन निघालो होतो. वातावरण इतकं सुंदर झालं होतं की म्हणजे असं वाटत होतं कुठंतरी जाऊन शांत बसून म्हणजे बसावं असंच वाटत होतं. पण बसणार तर नव्हतं आम्ही, कारण की आम्ही ते काम करून लगेच येणार होतो. तर असं काहीचं वातावरण झालं होतं, शांत फक्त म्हणजे असं निसर्ग सौंदर्य असं वाटत होतं. तरी तर आरूचं गाणं म्हणायचं काम चाललं होतं. मग आम्ही पोचलो.
आणि ते मॅडम बसले तिथं, तर तिथंच माझा नंबर होता म्हणजे. तर तिथं गेल्या माझं फॉर्म वगैरे मी भरून त्यांच्याकडे जमा करून दिला होता. तर तिला मी इथं दाखवत होती ही माझी शाळा, ही पहिली शाळा अशी नव्हती, वेगळी होती. मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर हे तर झोपले होते, कारण की यांना नाईटला जायचं असल्यामुळे. तर इथं आरूचं चाललं होतं की मम्मी मला पास्ता तू बनवून दे, कारण की मला पास्ता खायचा. मी तिला म्हटलं भाजी चपाती आहे ते खा, तर तिला ते नव्हतं खायचं. मग इथं पाणी मी उकळायला ठेवलं होतं, पाण्याला छान उकळी आली होती, त्याच्यात मीठ आणि तेल टाकलेलं होतं ऑलरेडी. तर इथं झालं होतं पास्ता शिजून. तर मी ते काही शूट केलं नाही, बघू शकता. छान पास्ता शिजला होता, मग सॉफ्ट झाला होता एकदम, चिकट वगैरे काहीच झालं नव्हता, तुकडे पण नव्हते झाले त्याचे काहीच. म्हणजे असं एकदम असं पास्ता शिजला की छान वाटतं, करायला जरा इंटरेस्ट येतो, म्हणजे कोणती पण गोष्ट असो ती. तर इथं माझा कांदा टमाटर पहिलेच मी कापला होता, तर त्यात मी कांदा टाकून घेतला. त्याच्यानंतर थोडंसं नॉर्मली एक छोटासा कढीपत्ता, म्हणजे थोडासा कढीपत्ता होता छोटासा, तोच मी त्याच्यावर टाकला, कारण की आरू हे काही खात नाही, कढीपत्ता काढून टाकते म्हणून मी थोडंसं टाकलं होतं एक फ्लेवरसाठी. तर त्याला मी मिक्स केलं, छान परतू दिलं सॉफ्ट कांदा होईपर्यंत. मग ते सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यात मी टमॅटो ॲड केला. मग टमॅटो होऊ शकता कसं, म्हणजे छान दिसतं, थोडंसंच केलं तरी पण छान होतं. मग त्याच्यानंतर मी त्याला मऊ होऊ दिला कांदा टमॅटोला, बघू शकता. त्याच्यात हळद, मिरची पावडर थोडीशी आणि मीठ टाकलं चवीपुरतं, आणि त्याला असं परतून घेतलं छान प्रकारे. त्याच्यानंतर मी त्याच्यात पास्ता ॲड केला, बघू शकता. पास्ता किती छान म्हणजे असं मिक्स होते, तो असं कुठं की हलवते म्हणून तो तुटलाय किंवा काहीच नाही झालं, तो तसाच पूर्ण होता अख्खा, म्हणजे पूर्ण तसाच बघू शकता तो पास्ता, म्हणजे असं सुट्टा झाला एकदम. तर त्याच्यानंतर मी त्याच्यावरती थोडंसं केचप आणि मेयोनीज होतं घरात म्हणून मी मेयोनीज पण टाकलं, नाही तर मी केचपच टाकते. तर छान लागलं, तिखट गोड आंबट मेयोनीजने जरा क्रीमी टेस्ट आली त्याच्यामध्ये. तर त्याच्यानंतर मी बघू शकता किती सुंदर झालं आहे पास्ता. मग त्याच्यावरती मला आवडते कोथिंबीर, कशात म्हणजे मी सगळ्याच गोष्टींमध्ये कोथिंबीर टाकते. तर बघू शकता खूप छान झाला होता पास्ता. मग आरूला म्हटलं बस इथंच तू, मी तुला इथंच येते खायला. ती पण बसली होती इथं, तिला फॅन लावून दिला मॅडमांना आणि पाणी वगैरे दिलं. तर बघा तिला खूप आवडला पास्ता, ती म्हणली मम्मी खूप छान झाला आहे. तर म्हटलं बरं ठीक आहे बेटा तू खा म्हटलं मी. तिला गरम पण होतं, तर फॅन पण लावला होता आणि खूप गरम होतं. तर मुलांची एक गोष्ट तुम्हाला मी सांगते आता, म्हणजे आता माझ्या आरूची गोष्ट सांगते, कारण की ती तशीच करते. तिला मी बघू शकता चमचा दिला तर ती चमच्याने न खाता हाताने खात होते. तर जर मी तिला चमचा दिला नसता तर ती बोलली असते की मम्मा मला चमचा दे. म्हणजे मुलं अशा असतात, ज्या गोष्टी आपण जेव्हा त्यांना देतो तर तेव्हा त्या गोष्टी त्या नको बोलतात. आणि दिली तर तिने म्हणजे चमच्याने न खाता हातानेच खाल्लं. मग असं झालं, मला वाटलं की मी उगाचच तिला चमचा दिला. मग म्हटलं बरं जाऊ दे तू खा. तिचं चाललं होतं तिकडनं की मम्मा छान झालं आहे पास्ता, ती मला सांगत होती. मग असं बोलत मी भांडी पण घेतली घासून आणि तिचं पण पास्ता झाला होता खाऊन. मग ती मला म्हटली मम्मी आता थोडा राहिला आहे, तुम्ही थोड्या वेळाने खाईल. तर मग मी तिला म्हटलं बरं ठीक आहे बेटा तू थोड्या वेळाने खा. मग तिने मला प्लेट ग्लास वगैरे आणून दिली. मग ती बोलली मम्मी मला हात धुवायचा, मी कुठं धुवू आता. तर तिला मी म्हटलं तोपर्यंत तू आता बाथरूममध्ये जाऊन हात धुव, कारण की इथं बेसिकमध्ये आता मी भांडे घासले तर इथं जागा नव्हती. तर तिला म्हटलं जा आता. मग ती पण गेली हँडवॉश करायला बाथरूममध्ये. तर इथं मी पटापटा भांडी घासली आणि त्यात पण तिथं चाललं होतं की मम्मी आता आपण दोघीच काय करणार, आता झोपेतनं उठलं. तर मग मी तिला म्हटलं थांब माझी भांडी होऊ दे घासून, मग आपण थोड्या वेळासाठी पाठीमागं जाऊ, कारण की पाठीमागं कोणच नव्हतं आणि वातावरण छानच होतं. त्याच्यामुळं मग म्हटलं माझी भांडी आता थोडीच राहिले तर आपण जाऊया. मग मी भांडी वगैरे बघू शकतो मी पटापटा घासत होते त्याच्यासाठी भांडे, कारण की ती मग एकटीच गेली असते, कारण की सर्व दुपारच्या वेळेस सगळे झोपलेले असतात, कोणीच बाहेर नसतं. तर मग मी पण इतकं भांडी वगैरे झाली होती, माझं किचन पण क्लीन करून झालं होतं बघू शकता. मग ती माझं बोलत होती की मम्मी आज एक रील बनवायची आपल्याला. तर तिला म्हटलं ठीक आहे आपण संध्याकाळी बनवूया. बघू शकता आता तिचं इकडं चालू होतं माझ्या मागे फिरायचं. तर आम्ही दोघे गेलो पाठीमागे. बघू शकता वातावरण किती छान झालं आहे.
म्हणजे पाऊस नव्हता पडत, पण वातावरण पावसासारखंच झालं होतं. ऊन नाही, काय नाही. एका साईडला काळे ढग, एका साईडला पांढरे ढग, असं छान वातावरण झालं होतं. तर आम्ही दोघीच होतो, पाठीमागे बसलो होतो त्या बाकड्यावरती. तर आजचा दिवस असा गेला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगत जा. आणि आपल्या व्लॉगला सबस्क्राईब, लाईक करा. नवीनच आहे, काही चुकत असेल तर प्लीज सॉरी त्यासाठी. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.